नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाणे महानगरपालिका भवनमध्ये आहे आणि आपण पाहतोय की राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रितेश मोरे या ठिकाणी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईवरती प्रश्न या ठिकाणी उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी हातामध्ये बॅनर पकडलाय, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ठाणेकरांचा जीव जो आहे तो 15 ते 20 लाखात या ठिकाणी त्याचा सौदा जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तसंच आपण पाहिलं तर यंदा ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 30 ते 40% देखील नालेसफाई जी आहे ती झालेली नाही। परंतु आपण पाहिलं तर ठाणे महानगर क्षेत्रातील जे अधिकारी आहेत या ठिकाणी आरोग्य अधिकारी असतील तसेच उपायुक्त असतील हे कुठेतरी ठाणेकरांच्या जीवाशी या ठिकाणी खेळ करताय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। तसेच या संपूर्ण गोष्टीकडे ठाणे महानगरपालिकेचे महापौर असतील यांचा देखील दुर्लक्ष आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि आपण पाहिलं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस या ठिकाणी या संपूर्ण नालेसफाईवरनं आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रितेश मोरे आहेत। खऱ्याच अर्थाने ठाणे शहरातील नालेसफाईचं चित्र आपल्या दाखवलेल्या छायाचित्राच्या माध्यमातून स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। काय सांगाल, वारंवार आपण तक्रारी करून मागणी करून अद्यापही जे आहे प्रशासनाच्या माध्यमातून नालेसफाई झालेली नाहीये। मागील 15-20 दिवस झाले मी संबंधित अधिकाऱ्यांना सारखी भेट देत आहे। त्यांना मी कंटिन्यू जीपीएसद्वारे फोटो पाठवत आहे की नालेसफाई करून घ्या, नालेसफाई करून घ्या। तर संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्येक वेळी एकच उत्तर येतं की हे फ्लोटिंग आहे। तर मी त्यांना विचारलं की फ्लोटिंग हे देखील नालेसफाईमध्येच येतं, मग तुम्ही ते का नाही साफ करतात? तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं होतं की संबंधित एक नाला आहे आपल्या इथे एसटी डेपोच्या इथे, तिथला हा तो नाला आहे, ही सदरची फ्लोटिंग तिथे आलेली आहे। तर त्यांना जेव्हा मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं इथे एक वायर कट झालेली आहे आणि ती वायर कट झाल्यामुळे इथे जर आम्ही कोणाला उतरवलं तर जीवितहानी होऊ शकते, आमच्याकडे ह्याच्यावरती काही सोल्युशन नाही। तर मी त्यांना प्रांजळ मनाने सोल्युशन सांगितलं की तुम्ही एक पत्र ठाणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला द्या, विद्युत विभागाने हे जर काम नाही केलं तर आम्ही आहोत तुमच्यासोबत, आम्ही त्यांचा पाठपुरावा करू। तरी देखील अजून देखील हा आजचा फोटो आहे, माझ्याकडे कंटिन्यू 15 दिवसाचे फोटो आहेत, आजचा फोटो असून देखील साफसफाई करत नाहीत। जेव्हा साफसफाई करायला काही लोकांना ते पाठवतात तेव्हा तिथे लहान मुलं असतात, लहान मुलांसोबतच जेव्हा कोणता त्यांच्याकडे एक माणूस असतो त्याच्याकडे कुठलीही सेफ्टी नसते, ना कुठले गमबूट्स वेअर केलेले असतात, ना कुठले जॅकेट्स असतं। त्याच्यामुळे माझं एकच सांगणं आहे की ठाणे महानगरपालिकेत आज डेड लाईन उलटून देखील ठाणे महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरनी ही कुठल्याही प्रकारची नाले साफसफाई केलेली नाहीये। त्याच्यामुळे माझं एकच सांगणं आहे की नालेसफाई करून घ्या। 10 बाय 10च्या रूममध्ये राहणारी लोकांच्या घरात पाणी जातं, अधिकारी असतील हे 4 BHK मध्ये राहतात। त्याच्यामुळे माझी एकच मागणी आहे की नालेसफाई करून घ्या। तुमच्याने जर होत नसेल तर मी आणि माझे सहकारी मिळून पूर्ण ठाणे शहरातील नालेसफाई करू आणि ती संपूर्ण घाण तुमच्या घरी, तुमच्या ऑफिसला किंवा ठाणे महानगरपालिकेच्या गेटवरती आणून टाकून देऊ। ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी असं सांगितलं होतं संपूर्ण ठाणेमध्ये ड्रोनद्वारे पाहणी करून संपूर्ण नालेसफाई केली जाईल, परंतु अजून ठिकाणी नालेसफाई झाली नाही। त्याच संदर्भात मी ड्रेनेज विभागाकडून माहिती मागवलेली आहे की संबंधित कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम दिलेलं आहात। तर सूत्रांच्या माहितीनुसार मला एक चांगली गोष्ट त्यांच्याकडून कळालेली की ज्या कंपनीच्या नावे वर्क ऑर्डर निघालेली आहे ती कंपनी वेगळी आहे आणि जी कंपनी काम करते म्हणजे ऍज अ सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून ती कंपनी वेगळी आहे। त्याच्यामुळे नियमाचं उल्लंघन करून दोघंही लोक दोन्ही कंपन्या काम करतात। त्याच्यामुळे माझी सर्वात पहिले मागणी आहे की या दोन्ही कंपन्यांना काळ्या यादीत टाका। आणि जर मी तुम्हाला पुन्हा वारंवार तेच सांगेन, सगळ्या गोष्टी राहू द्यात साईडला, तुम्ही किती पैसे खाल्ले, तुम्ही काय केलं, तुम्ही कुठला गैरव्यवहार केला, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। ठाण्याची नालेसफाई करून घ्या। ठाण्यात सगळ्यात जास्ती पाणी साठणारी ठिकाणं आहेत, तिथे नाले साफसफाई करून घ्या। लोकांच्या मरणाची, लोकांना त्रास होण्याची, त्यांच्या घरी कुठला आघात होण्याची वाट बघू नका। तिथे जी मोठ्या प्रमाणात ड्रोनने सफाई, नालेसफाई तपासणी केली जाते, कुठेतरी ड्रोन हा एकाच ठिकाणी फिरवला जातो, आयुक्तांच्या डोळ्यात धूळफेक होते का? 100% ड्रोन हा एकाच ठिकाणी फिरवला होतो, जिथे नाला पूर्ण प्लेन असेल तिथे नाले साफसफाई करला, तो काय प्लॉट असेल 100-200 मीटरचा ते साफ करून घेतात। पण जिथे खरंच गरज आहे, तुम्ही इथे माझ्यासोबत चला पाहिजे तर चंदनवाडीतला नाला आहे, तिथे इतकी घाण आहे, अजून संबंधित सगळीकडे झोपडपट्टी आहे आणि त्या झोपडपट्टीमध्ये जर पाणी शिरलं तर लोकांचं नुकसान होतं, लोकांच्या घरचं सामान असेल किंवा काही कडधान्य, काही व्हॉटेव्हर ज्या काही गोष्टी असतील सगळ्यांचं नुकसान पावसात होतं। त्यामुळे तुम्ही लोकांच्या नुकसानाची वाट बघत आहात का? इतके मोठे टेंडर भरून त्या टेंडरच्या नावाखाली पैसे घ्यायचं काम कॉन्ट्रॅक्टर करतोय का? जर नालेसफाई नाही अजूनही पूर्ण झाली तर पुढे राष्ट्रवादीची भूमिका काय? आम्ही तुम्हाला तेच सांगतोय, तोंडावर आहे। मी आणि माझे कार्यकर्ते संपूर्ण ठाणे शहरात जाऊन साफसफाई करू, संबंधित अधिकारी, आयुक्त, आरोग्य अधिकारी असतील त्यांच्या घरी जाऊ, कॉन्ट्रॅक्टरच्या घरी जाऊन संपूर्ण घाण त्यांच्या घरात टाकू, ऑफिसला टाकू किंवा इथं दालनासमोर आणून ठेवून देऊ।
नक्कीच कुठेतरी नालेसफाई झाली नाही तर नक्कीच संपूर्ण आपण पाहिलं घाण तर जे आहे कुठल्याही ती प्रकारची नालेसफाई जर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली नाही तर स्वतः राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही नालेसफाई साफ करेल आणि संपूर्ण घाण जी आहे ती अधिकाऱ्यांच्या घरामध्ये या ठिकाणी टाकण्यात येईल असा इशारा जो आहे तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रितेश मोरे यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण पाहिलं तर एक बॅनर जो आहे तो या ठिकाणी त्यांनी धरलेला आपल्याला पाहायला मिळतो की ठाणेकरांच्या जीवाचा सौदा अगदी 15 ते 20 लाखात या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या संपूर्ण ठाण्यातील नालेसफाई या ठिकाणी केलेली आहे. सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. वर्तकनगर भीमनगर परिसरात सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळते नालेसफाई बद्दल. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात स्लम एरिया पाहिला तो पावसाळ्यात दरवर्षी चिरागनगरमध्ये पाणी साचायचं हीच परिस्थिती कुठेतरी यावर्षी सुद्धा उद्भवू शकते. निश्चित सगळी परिस्थिती ती जे आता आमच्या प्रितिशने सांगितलं आहे, सगळं चित्र एका ठिकाणी सेम आहे. येत्या 8 दिवसात जर नाही झालं तर आम्ही निश्चित जो आहे कचरा आणि सगळं तो ठेकेदार अधिकारी आणि संबंधित महापालिकेच्या आयुक्त दालनात आणून टाकणार. नक्कीच कुठेतरी येत्या काळात जो आहे हा संपूर्ण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ठाण्यातील साफसफाई या ठिकाणी नालेसफाई जी आहे ती संपूर्ण होईल की नाही हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. कुठेतरी अगदी काही थोड्या दिवसातच पावसाळा जो आहे तो चालू होणार आहे, परंतु अजूनही देखील आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई जी आहे ती अजूनही निम्मी देखील झालेली नाही. त्यामुळे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस या ठिकाणी ठाणे महानगरपालिका भवनाच्या बाहेरच या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.